रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। आनंदाचा शिधा हा वाटप गौरी गणपती म्हणजेच गणपतीच्या सणामध्ये होणार आहे। तर या योजनेअंतर्गत कोणकोणत्या वस्तू आपल्याला मिळणार आहेत, या योजनेमध्ये कोणत्या अधिकच्या वस्तू ॲड करण्यात आल्या आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की राज्यातील सार्वजनिक वितरण आस्थापनेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति शिधा 1 शिधाजन्य संच आनंदाचा वितरण करण्याबाबतचा हा GR आहे। हा GR दिनांक 12 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। तर आपण खाली पाहूया शासन निर्णय। आपण आता काय झाला तो वाचूया। राज्यातील सार्वजनिक वितरण आस्थापनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील APL केशरी शेतकरी अशा एकूण 1,70,82,086 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। गौरी गणपती उत्सवानिमित्त 1 किलो या परिणामात रवा, चना डाळ, साखर व तसेच 1 लिटर या परिणामात सोयाबीनचे तेल हे शिधाजन्यात समाविष्ट करण्यात आले आहे। आनंदाचा शिधा हा प्रति शिधाधारकांना 1 शिधाजन्य दिनांक 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या 1 महिन्याच्या कालावधीत ई-पास प्रणालीद्वारे 100 प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे। तर गौरी गणपती म्हणजे गणपती सणामध्ये आपल्याला 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीनचे तेल इतका वस्तू हा आनंदाच्या शिध्यामध्ये मिळणार आहेत। तर हा आनंदाचा शिधा वाटप 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या एका महिन्यामध्ये करण्यात येणार आहे। तर या बॅगसाठी किंमत आहे 100 रुपये। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला हा योजनेचा GR पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता। तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा व तसेच आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते देखील नक्की जॉईन करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।